वरुड तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांच्या निवासस्थानी 14 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे कोणतेही आमंत्रण न देता तालुक्यातील हजारो लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी स्वयंस्फूर्तीने गर्दी केल्याचे दिसून आले। मृदुभाषी स्वभावाने सर्वांना मोहून टाकणारे व सदैव बहिणींच्या पाठीशी उभे राहणारे आमदार यावलकर आज हजारो बहिणीच्या पाठीशी उभे राहून त्यांना सढळ हाताने मदतीचा हात देत असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात या बहिणींनी आपल्या लाडक्या भावावर टाकलेला हा विश्वास असल्याचे बोलल्या जात आहे। या रक्षाबंधनानिमित्त हजारोंच्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणींना भाऊरायाने ओवाळणीत साड्यांची भेट दिली आहे। यावेळी आमदार यावलकर यांनी बोलताना सांगितले की मी सदैव माझ्या सर्व बहिणीच्या रक्षणासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। त्यांच्या प्रत्येक अडचणी समजून घेत त्यांचे प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव तत्पर आहे। आज हजारोंच्या संख्येने बहिणींनी माझ्या निवासस्थानी उपस्थित राहून मला ओवाळले, मला राख्या बांधल्या। त्यांचे माझ्याप्रती असणारे प्रेम अविस्मरणीय आहे। परंतु यावेळी माझ्या 1000 बहिणींना साड्यांची भेट दिल्यानंतर उर्वरित हजारो बहिणींना त्यांची भेट देणे बाकी आहे। त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली असून माझ्याकडून लवकरच ती भेट त्यांना देण्यात येणार आहे। माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेल्या आशीर्वादासाठी मी सदैव त्यांचा ऋणी असल्याचे त्यांनी बोलताना स्पष्ट केले। यावेळी हजारो लाडक्या बहिणीच्या वतीने लाडक्या भावाला म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा 21,800 राख्या पाठविण्यात आल्या आहेत। यावेळी आमदार यावलकर यांच्यातर्फे सर्व बहिणींकरिता नाश्ता, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड।